नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिना म्हटला की प्रत्येक घरामध्ये तळणीचा पदार्थ हा होतोच. तर आज आपण त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. कापण्या बनवण्यासाठी आपल्याला पहिले गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. इथे मी एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी चिरलेला गूळ घालायचं आहे. आता ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणीसुद्धा ह्याच्यात घालूया. आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गूळ वितळवून घ्यायचं आहे. आता ह्या गुळाचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. हे बघा, एक 3-4 मिनटातच गूळ वितळलेला आहे. गॅस बंद करायचं आहे. आता ह्याला थोडं कोमट करून घेऊया. एकदम पण थंड करायचं नाही आहे, थोडं कोमट ठेवायचं. ज्या वाटीने आपण गूळ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये सुंठ पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. आता तुम्हाला जर जायफळ आवडत असेल तरच घाला, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा बडीशोप पावडरसुद्धा काही जणं घालतात, मी घातलेली नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. आता बघा हे मिक्स करून झालं. आता आपण 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन घेतलं. आपलं पीठ एकूण 3 वाट्या झालेलं आहे. आता 3 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. आता तुम्हाला तुपाऐवजी तेल घालायचं असेल तर तुम्ही तेल थोडं गरम करूनसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. तूपच घालायला पाहिजे असं काही नाही. हे बघा 3 चमचे तूप घातलं आहे. आता हे सगळं तूप आपल्याला ह्या पिठाला चांगलं चोळून चोळून लावायचं आहे. इथे आपण पिठाला तूप चांगलं लावून घेतलं आहे. पिठाची अशी मूठ झाली पाहिजे, याचा अर्थ तूप पिठाला चांगलं लागलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता बघा, जेव्हा वाटीमध्ये तुम्ही पीठ भरता ते हलक्या हाताने दाबून भरा, तेव्हाच हे गुळाचं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित होईल. जर तुम्ही वाटीमध्ये पीठ वरच्यावर भरलं तर पाण्याचं प्रमाण जास्त आणि पिठाचं प्रमाण कमी होईल. आणि जर असं झालंच तर काय करायचं, थोडंसं पीठ वाढवायचं, किंवा पिठाचं प्रमाण जास्त झालं आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर थोडंसं साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. आता बघा, असं थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ चांगलं मळून घेते. इथे आपलं हे पीठ भिजवून झालं आणि जेवढं गुळाचं पाणी होतं तेवढं सगळं मी ह्याच्यामध्ये वापरलं. आपलं पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण बघा बरोबर झालेलं आहे आणि पीठ पण मस्त भिजलेलं आहे. जास्त पातळ पण नाही आहे आणि एकदम घट्टसुद्धा नाही आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 10 मिनिट ठेवून दिलं. आता 10 मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि परत त्याला 1 ते 2 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा 1-2 मिनिट ह्याला चांगलं मळून घेतलं. आता ह्या सगळ्या पिठाचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे जास्त पण मोठे करायचे नाही आहेत बघा, असे थोडे मध्यमच करूया. एकदम छोटे पण नको आणि मोठेसुद्धा नको. हे बघा, एवढ्या पिठाचे 3 गोळे झालेले आहेत. आता ह्यांना लाटून घेऊया. आता लाटण्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला. आता एक गोळा आपण पहिले थोडा लाटून घ्यायचा आहे. हे बघा, गोळा थोडासा लाटून झाला. आता वरून खसखस घालायची आहे. खसखस अशी सगळीकडून पसरवून घालून घेऊया. हे बघा, अशी वरून खसखस घातली. आता परत लाटून घेऊया. आता थोडंसं लाटून घेतलं. आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला खसखस घालायची आहे. आता ह्याला पण थोडं लाटून घ्यायचं आहे. आता लाटताना बघा, आपल्याला जास्त जाड किंवा पातळ लाटायचं नाही आहे. आपण चपाती लाटतो ना नेहमीची, त्याच्यापेक्षा थोडी जाड चपाती आपल्याला इथे लाटायची आहे. हे बघा, इथे लाटून घेतलं आणि चपातीपेक्षा बघा थोडंसं जाड ठेवलं आहे. आता साईडच्या कडा आहेत त्या काढून घेऊया. चारी बाजूच्या कडा आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत. कडा कापून झाल्या. आता ह्याच्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत.
बघा आता आपण ह्याला असं तिरकं कापून घेऊया, म्हणजे त्यांना कापणीचा आकार येईल. हे बघा असं तिरकं कापून घेतलं. आता ह्या काढून घेऊया. आता बघा पोळी जर जास्त जाड लाटलीत तर कापण्या मऊ पडतील आणि एकदम पातळ लाटलीत तर त्या कडक होतील. म्हणून पोळी मध्यम लाटायची, म्हणजे कापण्या चांगल्या खुसखुशीत होतात. हे बघा इथे मी 2 गोळ्याच्या कापण्या करून घेतल्या. आता ह्यांना तळून घेऊया. कापण्या तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता हे तेल आपल्याला थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे. हे बघा तेल जास्त गरम करायचं नाही आहे. ह्याच्यामध्ये मी एक कापणी टाकली आणि तिला बघा हलके बुडबुडे आलेले आहेत. एवढंच तेल गरम करून घ्यायचं आहे. आता जेवढ्या बसतील तेवढ्या कापण्या ह्याच्यामध्ये मी घालून घेते. कापण्या आपल्याला मंद ते मध्यम आचेवर तळायच्या आहेत. आपण त्याच्यामध्ये गूळ घातलं आहे. जर मोठ्या आचेवर तळल्यात तर त्या पटकन लाल होतील आणि करपल्या जातील. हे बघा कापण्या तेलात घातल्यानंतर त्या स्वतःहून जेव्हा वर येतील तेव्हा आपल्याला त्यांना असं पलटी करून घ्यायचं आहे. आता मंद ते मध्यम आचेवर ह्यांना चांगला लाल रंग येईपर्यंत तळून घेऊया. हे बघा 3-4 मिनटं झालेली आहेत आणि कापण्या मस्त तळून झालेल्या आहेत आणि त्यांना चांगला लाल रंगसुद्धा आलेला आहे. लगेचच काढून घेऊया. आता उरलेल्या सगळ्या कापण्या आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. हे बघा आपल्या सगळ्या कापण्या बनवून झाल्या आणि बघा एक तोडून दाखवते. कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत, अजिबात कडक झालेल्या नाही आहेत बघा. आणि कापण्यांना रंगसुद्धा छान आलेला आहे. तर मग अशा कापण्या तुम्ही एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.